ठाण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा सोसाट्याचा वादळी वारा सध्या वाहत असल्याचं समजतंय आणि यामुळे ठाणे शहरात सगळीकडे धुळीचं साम्राज्यही पसरलंय। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लोकांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं। ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पुढची एक महत्त्वाची बातमी तामिळनाडू संदर्भातली। तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल तर लागले। सर्वात मोठा पक्ष अभिनेता विजयचा टीव्हीके हा ठरला। मात्र अजूनपर्यंत सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही। त्यातच बहुमताचा आकडा सादर होईपर्यंत शपथविधी होणार नाही अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। अभिनेता विजयच्या भेटीनंतर राज्यपालांनी या संदर्भातली भूमिका घेतल्याचं सूत्रांकडून समजतंय। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच विजय शपथ घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।